रायगड, महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
असं होतंय का? ते केल्याशिवाय मजाच येत नाही ना आम्हाला सुद्धा. हा बोला. तुम्ही मराठवाड्याच्या बैठकीत उपस्थित होता, सगळेच जण म्हणाले की राष्ट्रवादी सोबत युती नको, आपली भूमिका तीच आहे. नांदेड जी सगळ्यांची भूमिका तीच माझी भूमिका. म्हणजे तुम्हाला राष्ट्रवादी नाही, जी सगळे निर्णय घेतले तो मान्य एकमताने होईल ना तो. तुम्हाला सार्वमत जे असेल तेच आमचं मत राहणार आहे. सार्वमत. तुम्हाला काही विचारलं वगैरे का तिथे की तुम्हाला शिंदे सारखी? नाही, मग विचार जरूर सांगेन. मी काय बोललो नाही. जिल्हा बँकेच्या आनंदाची गोष्ट आहे. खूप चांगली. दिवाळीच्या तोंडावर जीएसटी प्रमाणेच ही बातमी चांगली आहे. म्हणजे ही लोकांचं, सामान्य लोकांचं शोषण होण्यापासून मुख्यमंत्र्यांनी रोखलं, ही मोठी बातमी आहे आम्हा सर्वांसाठी. भ्रष्टाचार पेपरमधल्या बातम्याप्रमाणे जो भ्रष्टाचार दिसत होता त्याला रोखण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याबद्दल राज्य सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करतो. सर, जीएसटीचं जे आता डिटेल्स आले त्यात कपडा स्वस्त केलाय सरकारने, पण कपडा बनवण्यासाठी जे मटेरियल लागतं त्याच्यावरती 8% जीएसटी एक्स्ट्रा केलेला आहे. असं आहे की महत्वाची गोष्ट, शेतकऱ्यांची माहिती घेतो, त्यांचं काय म्हणणं समजून घेतो, शेतकऱ्यांचं म्हणणं त्यावरती काय समजून घेतो, आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायची गरज असेल तर आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये आज आपल्या भाषणावेळी गोंधळ झाला. काय झालं? काय काहीच गोंधळ झाला नाही. 2-3 लोक होते. गोंधळ काय? तुम्ही तेच बातमी महत्वाचं काय बोलतोय घ्या ना. ते आता बोलतं काय तर लोकशाही आहे, लोक बोलत राहतात आणि ऐकत राहतो. काय होत नाही, काय प्रकरण? काहीच नाही. मला काय माहित नाही. मी माझी बोलून बंजारा समाजाने तुम्हाला अडवलं सारखं? अहो, मी थांबलो तिथे. उलट तुमची बातमी चुकीची, नीट व्हेरीफाय करा. तिथे होते 15-20 लोक होते, त्यांचं तेच मागणं होतं समाजाचं आहे ते. तर मी तिथून चाललो होतो. मी लोक तिथे पाहिली बाजूला आणि मी थांबलो. गाडी मी स्वतः थांबवली. तर मला निघून जाता आलं असतं ना. मला जर जायचं असतं तर मी सहज निघून गेलो असतो. काही जास्त लोक नव्हतीच. पण मी लोक थांबले असं मी थांबलो. त्यांचं म्हणणं काय निवेदन स्वीकारच थांबलो मी. यापूर्वी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा काँग्रेस पक्षात असताना आपण असं म्हणाला होता की गाडीमध्ये कोण बसले हे बघू नका, ड्रायव्हिंग सीटवरती मी आहे. आताही तेच स्लोगन असणार आहे आता आगामी निवडणुकीमध्ये? आता एवढे ड्रायव्हर बसले ना माझ्या बाजूला. काय सगळे ड्रायव्हर आहेत, तर सगळे म्हणून सामूहिक कामाचं काम करू. ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही नाही येत आता? आम्ही आहोत ना, ड्रायव्हिंग करतो. काय काळजी करता? एका गाडीला 2-3 स्टेरिंग होऊ शकतात ना. काय होतं आपल्याकडे काय बघू आपण. हिंदूंकडूनच दिवाळीची खरेदी करा राष्ट्रवादीचे आमदार. मला काय मित्र पक्षात बोलता येत नाही. मला काही जास्त. 100 रुपये कोंबडी येते का? मी श्रावण महिन्यात खाल्ले नाही कोंबडी, आताही खाल्ले, तेव्हा मला माहित नाही किती. काय बोलले की वडिलांच्या पुण्याईमुळं आणि आता त्यांना संधी मिळाली आणि आता मला माझ्यावर टीका करून आता त्यांना संधी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. वडिलांची पुण्याई म्हणजे वडिलांचं कामच एवढं महान होतं की त्याला कोणाही सर्टिफिकेटची गरज नाही. तुम्हाला तेवढी संधी मिळाली, मी काय करतो?